नमस्कार कसे आहात सॉरी आता नमस्कार कसे आहात मस्त मस्त आणि मजेतच राहा. मी स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आज माझा भरपूर म्हणजे छान दिवस आहे, कारण की आज माझ्या आरवीचा पहिला वाढदिवस आहे. मग श्रीषाच्या टायमाला सुद्धा मी एवढीच खुश झाली होती, तेव्हा फक्त ब्लॉगिंग का चालू केलं नव्हतं, आता केलंय. आज माझ्या लेकीचा पहिला वाढदिवस आहे, म्हणजे खूप पहिलं वर्ष आहे तिचं वाढदिवसाचं. छान वाटतंय. बघता बघता ती वर्षाची झाली, कधी मोठी होईल समजणार नाही. आता श्रीषाचंच बघा, श्रीषा कधी मोठी झाली समजलीच नाही. म्हणून एक छोटंसं हॅपनिंग माझ्या मनातून जे उमळतंय, असं छान वाटलं. मस्त मोठी हो आरवी, खूप तुला शुभेच्छा. स्वामी महाराज तुझी सर्व इच्छा पूर्ण करू दे. आणि आज नेमका गुरुवार आहे जेव्हा तुझा वाढदिवस आलाय. खूप छान वाटलं. गेल्या वर्षी बुधवार होता, तुझा जन्मदिवस बुधवार होता आणि यावर्षी गुरुवार आलाय. खूप छान वाटलं. स्वामी महाराज तुझी सर्व इच्छा पूर्ण करू दे माझ्या सोनूची. खूप मोठ्या वा दोघी पण, बस मला बाकी काही नकोय. आज श्रीषाच्या आज नेमकी श्रीषा स्कूलमध्ये पार्टी आहे. तिला जाऊन सोडू दे. 1 तासाची स्कूल आहे, मी जाऊन सोडून येते तिला. आणि जायचं डीमार्टला, कारण की थोडंसं राहिलं काहीतरी सामान बड्डेचं, तर घेऊन यायचं आहे. फक्त थंड घेऊन यायचं, बाकीचं हे आणतील पाठवून. तर आजचा दिवस खूप खास आहे. बर्थडे गर्ल ओरडते आतूनची, तिला पण यायचं, पण मी नाही घेऊन जात. ऊन भरपूर असतं ना, ऊन भरपूर आहे, म्हणून मी श्रीषाला सोडून येते पटकन आणि तिला घेऊन नाही जात. आम्ही डीमार्टला जाऊन येतोय. थोडी तयारी झाली, थोडी बाकी आहे. डेकोरेशन वगैरे पण करायचं बाकी आहे. आता येऊन आरवी तर उठली आहे, येऊनच काहीतरी करावं लागेल, त्याच्यामुळे जाऊ. फास्ट आलो आमचे पॅक घेऊन आलो आम्ही. संध्याकाळी मारायचे आणि उतरायचं नाही दुसऱ्या दिवशी. बस 4 लिटर बस झाले. मिक्स करून प्यायचा, स्प्राईट आणि थम्सअप. दोघे कोणाची चढते, स्प्राईटची का थम्सअपची? चला. जब कोई बड़ा आदमी मरता है ना, तो उसमें पैसा ही इन्वॉल्व होता है. देने का मूवमेंट है और इसमें 13 को देने का सोशल मीडिया पुढे जातो आड हो नाही तर आपलं होऊन बघ काय आहे. क्षितिज और जी इनका कनेक्शन तुझे क्या मिला? पण नाही जायचंय उन्हात ना बाहेर. आता जाऊन आलात ना म्हटलं बस झालं. क्षितिजचं सेटिंग करवाने की जेनी मेरे साथ
काढते आणि तुम्हाला दाखवते. मी रेडी झालेली आहे. वेगवेगळं फुल वगैरे मस्त घातलेले, छान हेअरस्टाईल केलेली आहे. या सुरू छान ना. वेलकम सोनू. मी तुला सांगितलं ना मला आवाज येतो म्हणून आवाज दिला असतो मला परत. अरे ये ये. अरे ती बघ बघ बहीण कशी घेते बघ बहिणीला. आणि काय ग मायरा बर्थडे का इकडे आहे तू घेते का. इथे इथे काढ इथे काढ इथे काढा. ही आपले बेब तो तसाच सध्या. तुम्ही लावा नाही तर मी लावते. केक जास्त अजून करते अजून येईल तूच कर चांगली तू कर. पप्पा पाठवा. बहिणीची दियास पहिली. आईना करू दे अरे पहिला आईना करू दे. लांब व्हा. कॅमेरा तिथे नाही, कॅमेरा तिथे नाही. मम्मा इथून नाही. वरती कर मजा वाटली हो मजा वाटली. आई येते कोणी का मजा वाटली. हाय यार नॉट सेफ. बाबू इधर आ, इधर आ, इधर आ. आता व्हिडिओ मला हे जायचं टिका. मी पण मला पण दाखवा. अरे शिका मला पकड ए घापरे डोकं पकडू बोल बोल आम्हाला पण असं घे इकडून असं दिसला पाहिजे आरती मला आरोही पाठव. दहावी सुरू झाली. पाठीव तिकडची माणसं पण येऊ दे. दाखवली माणसं आता तुम्ही पकडायला मला. नंतर करते नंतर तांदूळ टाक आणि ओवाळ. हॅपी बर्थडे
आता मी करणार तर इंडिपेंडेंट गोल आहे गोल. आई पाठी हो. झाला बर्थडे, मस्त झाला, साधा का होईना पण खूप छान झाला बर्थडे. पण काल मी पण थोडीशी सजली होती कारण की मुलीचा बर्थडे आहे ना, माझ्या मुलीची आहे म्हणून थोडंसं नटलं तर पाहिजेच. म्हणून बघा उठली आरवी, दिलीपपर्यंत ती उठली, मी जाऊन तिला फीड करून आली पटकन. छान झालं बर्थडे. काल मला हे नाही करता आलं कारण आरवी भरपूर चिडचिड करत होती, गरम सुद्धा होत होतं तिला, तर ती चिडचिड करत होती. लहान बरं म्हटलं त्यांचा बर्थडे म्हटलं तर बाप रे, एक आव्हान आहे आपल्यासाठी की टास्क आहे बाप. यांना एकदम नेमकं बड्डेच्या टायमाला शांत राहायला हवंय, त्यासाठी आई आपल्या सोबतच पाहिजे. म्हणून ती माझ्या बरोबरच होती, कुठे गेलीच नाही, कुणाकडे जायला मागतच नव्हती. कारण की म्हणजे लहान मुलांचा क्राऊड एवढा असतो ना की जेणेकरून असतं त्या लोकांना अनसेफ वाटते की बापरे लोक एवढे का जमलेत, असं झालं असेल तिला फील. म्हणून पण मस्त झाला बड्डे. मला तर म्हणजे एन्जॉय करता आलं, मुलीची आहे म्हणून थोडंसं एन्जॉय केलं मी. मग छान मस्तपैकी हेअरस्टाईल वगैरे करून, छान मस्त नवीन साडी वगैरे वेअर करून मी थोडंसं एन्जॉय केलं. मस्त वाटलं मला. म्हणजे आज जर बर्थडेला मी एवढी तयार होते तर माझ्या मुलींचे लागलेलं मी तर एकदम फुल ऑन धमालमध्ये असेल तयार होऊन मी खरंच. कारण आय एम सो प्राऊड ऑफ यू बिकॉज आय हॅव 2 daughters. आय एम सो लकी इन द वर्ल्ड. ओके, तर मग खूप छान वाटलं मला. म्हणजे पुढच्या वाटचालीसाठी श्रीशाला आरवीला खूप साऱ्या शुभेच्छा भेटलेल्या आहेत. काल जायचं होतं मठात पण काल ऐन टायमाला कुठे अशी जाणार, पोरीला घेऊन जाय. पण म्हटलं जाऊ दे, आज नाही तर नेक्स्ट टाइम मी नक्की जाईन. पण एक संकल्प आहे माझ्या मनात की मला असं वाटतंय की आपल्या देशामध्ये झाडाची भरपूर कमी आहे. जिथे तिथे बघावं तिथे बिल्डिंग चालू आहेत. असा विचार चालू आहे की आरवीच्या हात त्या झाडाला असा लावीन आणि नंतर मग ते झाड कुठेतरी हे करून ठेवीन, म्हणजे खोदून ठेवीन. मग ते म्हणजे नवीन सुरुवात होईल.
झाड लावीन नवीन, असा माझा संकल्प चालू आहे. आता बघूयात, जसे जसे बड्डे येतील तसं मी झाड लावीन. माझा असा विचार चालू आहे, कितपर्यंत योग्य आहे ते मला माहिती नाही. बघूयात, मी तर करणारच आहे. येता येता बघीन एक झाड ते माझ्याच घरात लावीन पहिला तर. ठीक आहे, तो कसा वाटला ब्लॉग? जर तुम्ही आवडला तर सांगा. चला लवकर सांगा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.